मनोहरजी, मला हेच विचारायचं आहे की तुमचं जे सर्कल आहे, ग्रामीण क्षेत्र आहे इथे, तर आतापर्यंतचा गावाचा काय काय विकास इथे झाला आहे, मुख्य समस्या कोणती होती जी की इथले तुम्ही पूर्ण केली आहे, आणि इन फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन राहणार आहे? मी 2012 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो आणि जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर या जिल्हा परिषद क्षेत्रामधील शेतकऱ्यांच्या ज्या समस्या होत्या, मुख्यत्वे समस्या पाण्याची समस्या होती. मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि स्टेटच्या माध्यमातून, स्टेटच्या म्हणजे सुनील केदार यांच्या माध्यमातून, माननीय आमदार साहेब सुनील केदार यांच्या माध्यमातून जागोजागी पुष्कळसे असे बंधारे आम्ही बांधलेले आहेत. त्यामुळे चांगलं पाणी त्या ठिकाणी आहे आणि शेतकऱ्यांच्या विहिरीला, बोरवेलला सुद्धा त्या ठिकाणी चांगलं पाणी यावेळेस आहे आणि शेतकरी चांगलं त्या ठिकाणी पीक घेत आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या शेतमजूर जे गरीब लोक आहे त्यांच्यासाठी आम्ही जे संजय गांधी निराधार योजना, वृद्धपाकाळ योजना, श्रावणबाळ योजना, ज्या काही शासनाच्या योजना आहे त्या मी सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि मुख्य यावेळेस विजेची समस्या जी होती, आम्ही वारंवार पाठपुरावा केला. या ठिकाणी आमदार सुनीलबाबू केदार यांच्या माध्यमातून आमच्या मोप्याला सबस्टेशन झालं आणि सबस्टेशन झालं तेव्हापासून आमच्या इकडली लाईन सर्व सुरळीत आहे, 3 फेज आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा मुबलक पाणी, मुबलक वीज या ठिकाणी मिळत आहे. आणि मुख्यत्वे जे ग्रामीण भागामध्ये यावेळेस जो शेतकरी आहे, नापिकी आहे, आपल्याला माहिती आहे की शेतीमालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, संत्र्याला एकदमच म्हणजे पूर्णपणे संत्रा म्हणजे खराब झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे होती. ती मदत अजूनपर्यंत शासनाने केलेली नाही. भविष्यामध्ये माननीय आमदार साहेब आहे सुनील केदार साहेब यांचा असा विचार आहे की प्रत्येक शेतकऱ्यांसाठी प्रत्येक शेतामध्ये जायला चांगला रस्ता पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही पांधन रस्ते या ठिकाणी प्रायोरिटीने भविष्यात करणार आहोत आणि करूनच राहिलेलो आहोत. या ठिकाणी पूल, रोड आणि ज्या काही पुष्कळशा अशा समस्या होत्या, आम्ही त्या समस्या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही पूर्ण केलेल्या आहे आणि भविष्यात पण आम्ही करणारच आहोत. नेहमी आम्ही लोकांच्या संपर्कामध्ये राहून जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो. कुमारजी, खूप खूप धन्यवाद.